विचारा प्रश्न. तुम्हाला नोटीस आली पोलिसांकडनं आंदोलन केल्या प्रकरणी, काय सांगाल? मराठा समाजाचे जे आंदोलन ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये झालं होतं त्या संदर्भामध्ये आता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. साधारणतः 5 ते 6 लोकांवरती आहे. त्याच्यामध्ये माझं नाव आहे, प्रशांत सावंत आहे, मनोजदादांचं देखील नाव आहे, अजून काही समन्वयकांची नावं त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. आणि या नोटिसा ज्या पाठवण्यात आलेल्या आहेत या आजच आलेल्या आहेत सर्वांना. आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी पोलीस आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी काही खुलासे मागण्यासाठी वगैरे बोलवलेलं आहे. त्या संदर्भात आमचे जे वकील आहेत मुंबईतले ते आमच्यासोबत असतील. त्या संदर्भात काय द्यायचं असेल तर स्पष्टीकरण आम्ही देऊ. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या लोकांनी इमानदारीने कामं केलेली आहेत त्यांना या नोटीसचे थ्रू सर्टिफिकेट मिळालेलं आहे की तुम्ही काम केलेलं आहे आणि हे तुमचं सर्टिफिकेट आहे, जे आम्हाला राज्य सरकार आणि पोलीस खातं प्रत्येक आंदोलनानंतर देत असतं. माझ्याकडे 7-8 आहेत झालेले आतापर्यंत, ह्याच्यामध्ये एक 9 असेल असं आम्ही मानतो त्याला. आणि ज्या संदर्भामध्ये आता जे चालू आहे की ज्याप्रमाणे मनोजदादांच्या जीवाला जो धोका निर्माण झालेला आहे त्या संदर्भामध्ये एकच सांगू शकतो की महाराष्ट्र सरकारला सांगण्याची गरज नाही की तुम्ही तिथे सुरक्षा द्या. तिथे भक्कम सुरक्षा आणि भक्कम तुमचा इंटेलिजन्स सेटअप लागला गेला पाहिजे तिथे, कारण हजारो लोक रोज त्यांना भेटायला तिथे येत असतात. त्याच्यामध्ये गाफील होऊन चालणार नाही. जी सुरक्षा कवचं तुम्हाला बनवायला लागतील ती बनवलीच गेली पाहिजेत, कारण कुठल्याही माणसाच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही शासनाची असते. आणि जर शासन त्याच्यामध्ये जर कमी पडत असेल तर मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते आजही स्वतःची बोलतात ना छातीची ढाळ करून तिथे उभं राहायला कोणी कमी राहणार नाही. त्यामुळे ते होऊ नये त्याच्यासाठी आणि जे एक शासनाचं एक सिस्टम असतं कम्प्लीट इंटेलिजन्स सेटअप म्हणतो आपण त्याला, तो इंटेलिजन्स सेटअप जर तिथे लागला तर अशा प्रकारचे कोणी कितीही पोकळ धमक्या द्याव्यात किंवा कुठली कारस्थानं करावी तर ती मोडता येतात. आणि त्यामुळे माझं राज्य सरकारलाही म्हणणं आहे की चांगले व्यवस्थित सुरक्षित व्यवस्था करावी, एक सेटअप बनावा की कशा प्रकारे त्यांना लोक भेटतील, कशा प्रकारे ते लोकांमध्ये जातील, जेणेकरून या अशा प्रकारच्या ज्या धमक्या ज्या कोण देत आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज लागणार नाही. नोटीसची तारीख बदलली होती, काय नेमकं गोंधळ येतो? काहीतरी 24 तारखेच्या एप्रिलच्या कुठल्या तरी तारखा पडल्या होत्या त्याच्यामध्ये चुकीने आणि प्रसारमाध्यमातून त्या उचलून धरल्या की या नक्की कुठल्या नोटिसीस आहेत. आणि आताच एक 10 ते 15 मिनिटापूर्वी सुधारित कॉपी त्याची आलेली आहे आणि ती हेच म्हणते की जे आंदोलन आपलं झालं सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटला त्या आंदोलन संदर्भातच या नोटिसा सर्वांना इश्यू करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचं फार मोठं काही घेण्यासारखं काही नाही आहे. एक सामान्य नोटिसाच्या ज्या येत असतात आमच्याकडे तर एवढ्याच आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं माझ्याकडे मनोजदादांनी की एक फाईल भरली आहे, आता नवीन फाईल करावी लागेल, तर मग ते अजून एक कॉपी त्यांच्याकडे ॲड होईल. जरांगे पाटलांच्या जर सरकारने सुरक्षा नाही दिली तर मग मराठा समाजाकडून काही सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल? नाही, आमची मुलं चांगले छातीची ढाळ करून तिथे उभे राहतील. असलं कोणी काही फालतू करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांनी एक समजावं की मनोजदादा जरांगे पाटील एक व्यक्ती नुसतं नाही आहे ना, ते एक मराठा समाजाचं एक मोठं आशास्थान आहे आणि एक ताईत झालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या गळा पकडण्याचं जर तुम्ही काम कराल तर बाकीच्यांनी मग समजून घ्यावं तुमचं काय शिल्लक राहील मराठा समाजाने जर तशी भूमिका घेतली तर. धनंजय मुंडेंनी काल पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर लगेचच नोटिसा सरकारकडून देण्यात आल्या, तर कसं बघता याच्याकडे की सरकार धनंजय मुंडेंना पुढे करतंय का? आता धनंजय मुंडेंकडे गृह खात्याचा कुठला विभाग आलाय का मला कल्पना नाही, परंतु अशा नोटिसा देण्या इतपत त्यांची तर काय पद झालेली नाही आतापर्यंत तरी. मराठा समाजाच्या या मागणीसाठी जे आंदोलन चाललं त्या संदर्भामध्ये मुंबई पोलिसांनी पाठवलेली ती नोटीस आहे. आणि मुंबई पोलिसांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी कार्यक्रमामध्ये आम्हाला मदत केलेली आहे, आम्ही ती कधीच नाकारू शकत नाही. अहोरात्र त्यांचे पोलीस बांधव तिथे असतील, काही कारणास्तव त्यांनी या नोटिसा दिल्या असतील आम्हाला, तर आम्ही त्याचा स्वीकार करू आणि त्याला योग्य ते उत्तर आम्ही देऊ. जरांगे पाटलांसोबत तुमचं काय बोलणं झालं का? ते येणार आहात का सोमवारी आझाद मैदान पोलीस स्टेशनला? नाही, त्यांना यायची गरज नाही, आम्ही इथे भक्कम आहोत. त्यांना तेवढ्यासाठी मुंबईत येण्याची गरज नाही. परंतु 28 आणि 29च्या मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या प्रदर्शनाला ते उपस्थित राहतील असं त्यांनी मला शब्द दिलाय. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.